हा गणपती बाप्पा विराजमान झालाय बाबू शेख या मुस्लिम व्यक्तीच्या घरी। पुण्यातील कर्वेनगर भागात राहणाऱ्या बाबू शेख यांनी आपल्या रजिया मंजिल या राहत्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे। बाबू शेख हे गेल्या 45 वर्षांपासून गणपती मंडळाचे कार्यकर्ते म्हणून काम करतायत। आपल्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करायची असा विचार नेहमी त्यांच्या मनात येत असे। यंदा हा विचार त्यांनी गणपती बाप्पाला घरी आणत सत्यात उतरवलाय। शेख यांच्या घरातील देवाऱ्यात विराजमान बाप्पाला फुलांची आरास, मनोभावे आरती, बाप्पाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य बाबू शेख यांच्या पत्नी मुमताज मोठ्या भक्तिभावाने करतात। मुलगी आफरीन, मुलगा आसिद, सून अंजू आणि नातवंडे अशा सर्व शेख परिवारानेच बाप्पाच्या सेवेसाठी वाहून घेतल्याचं चित्र त्यांच्या घरी दिसतं। धर्मभेदा पलीकडच्या गणेशोत्सवाचा संदेश देणारं एक रील मध्यंतरी व्हायरल झालेलं, यावरून बराच गदारोळ देखील झालेला। हे रील करणाऱ्या क्रिएटरला ट्रोल देखील करण्यात आलेलं। मात्र बाबू शेख यांच्या घरचा धर्माच्या भिंती पाडणारा रील नव्हे तर रिअल गणेशोत्सव समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रोलर्सच्या डोळ्यात अंजन घालणाराच ठरतोय। प्रभूची लेकरे सारी तयारा सर्व ही प्यारी, बंधुता समतावे जगाला प्रेम अर्पावे। ही साने गुरुजींची जी कविता आहे ही खरं मानवतेचा पुरस्कार करते आणि देवाची आराधना करायला कोणत्याही धर्माची गरज नसते। हे पुण्यामध्ये आपण कर्वेनगर मध्ये अनुभवलेलं आहे। माझ्यासमोर बाबू शेख आहेत। गेले 45 वर्ष हे गणपती इतक्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात। सांगायचं कारण असं की मध्यंतरी एक रील स्टार अथर्व सुदामे एक रील तयार केलं होतं। त्याच्यामध्ये एक हिंदू व्यक्ती मुसलमान व्यक्तीकडनं गणपतीची मूर्ती खरेदी करतो, त्याला ट्रोल करण्यात आलं, त्याला ती पोस्ट डिलीट करावी लागली। मात्र वास्तवता काय आहे की समाजामध्ये हिंदू मुस्लिम हे गुण्यागोविंदाने नांदतात। सण उत्सव त्याचं हे प्रतीक आहे आणि याचीच एक प्रचिती आपल्याला कर्वेनगर मधील बाबू शेख यांच्याकडे गेल्यानंतर पाहायला येते। बाबू शेख हे भोलेनाथ मंडळाचे कार्यकर्ते देखील आहेत, अध्यक्ष देखील ते होते आणि ते मानवतेचा पुरस्कार करतात। त्यांच्यासाठी मानवता हाच धर्म आहे। बाबू शेख, आज गेले तुम्ही गणेशोत्सव देखील तितक्याच ताकदीने उत्साहाने साजरा करताय, मंडळाचे देखील अध्यक्ष राहिलात, कसं काय सगळं? मला गणेशोत्सवामध्ये लहानपणापासून आवड होती। लहानपणापासून छोटी छोटी मूर्त्या बसवून आम्ही मित्रमंडळीमध्ये मूर्तीची स्थापना करायचो आणि आमच्या कर्वेनगर गावठाणामध्ये बिजली तरुण तालीम मंडळ आहे, त्या तालीम मंडळाचं गणेशोत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात करायचो। त्यावेळी ढोल ताशा पथक वगैरे काही नव्हती। आमच्या मंडळामध्ये एक ढोल ताशा पथक आम्ही तयार केलं होतं आणि मंडळाच्यासाठी त्याचा वापर करायचो। ते हळूहळू वाढत गेलं आणि आम्ही रोषणाईपर्यंत नेलं। परंतु माझं वय साधारण अंदाजे 10 वर्ष असेल तेव्हापासून गणेश मूर्ती माझ्या घरी असावी, गणेशाची मूर्ती ही माझी इच्छा होती। आणि आता मागच्या वर्षी जो गणेश जन्म झाला त्याच्या एक 10 दिवस अगोदर माझ्या घरातली जी मूर्ती आहे ती संगमरवरी मूर्ती आहे आणि ती पूर्ण घडवलेली मूर्ती आहे। माझे एक लहान मित्र आहेत, त्यांची मिसेस कस्तुरी प्रणव मते हिने मला ती गिफ्ट केली आणि ती गिफ्ट केल्यानंतर गणेश जन्माला विधिवत होम हवन करून सर्व प्रकारे त्याची पूजन अर्चना करून स्थापना केली आणि ती स्थापना करून आता ह्या वर्षी 10 दिवसाचा गणपती सुद्धा मी बसवला। आमच्या कुटुंबामध्ये सर्व कुटुंब, आमचं मोठं कुटुंब आहे, सर्व कुटुंब हे गणपतीचं भक्त, साईबाबाचं भक्त, दत्त महाराजांचं भक्त, स्वामींचं भक्त। आमच्या घरात एक काही ठराविक व्यक्ती नमाज पठण करतात, कुराण पठण करतात, माझी मुलगी करते, सून करते आणि हे सगळं करत असताना आम्ही सर्व एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतोय। माझ्या नाती खूप उत्साहित आहेत, माझ्या 3 नाती आहेत त्या आता उत्साहित आहेत आणि त्या सुद्धा आता याच्यामध्ये सामील झालेल्या आहेत। आणि हे इंटरेस्टिंग आहे शेख सर की तुम्ही नमाज पठणाबरोबर हिंदू देवतांची आराधना करताय, पूजा करताय, एकीकडे अल्लाची देखील पूजा करताय। हे सर्व करत असताना मग इतर जे लोक असतील, जे तुमच्याकडे येणारे असतील, आजूबाजूचे असतील, मग तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी करताय, त्याच्यावरून तुम्हाला कोणी बोललंय, कौतुक केलंय? तो कौतुकाची थाप तर पहिली गोष्ट म्हणजे मी हे करत असताना भोलेनाथ मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष दीपक भाऊ मानकर हे आम्ही 40-45 वर्ष एकत्र आहोत आणि त्यांनी सर्वात प्रथम माझ्या पाठीवर थाप दी तेवढी या मंडळाचं अध्यक्षपद त्यांनी मला दिलं
या मंडळात आणि मी या मंडळाचा अध्यक्ष भोलेनाथ मंडळाचं अध्यक्ष पद सुद्धा भूषवतोय आणि कोणीही मला आजपर्यंत जाती वाचत किंवा तू हे करतोय चुकीचं करतोय असं कोणीही आजपर्यंत बोललेलं नाही.